ओव्हर बघायला मिळाली, फक्त 3 रन्स खर्च केल्यात. येणारे 2 ओव्हर निर्णायक असतील ते बॅटिंग करणाऱ्या अंतर्गत टीमसाठी. स्वतः संगम गोलंदाजीसाठी आलेत. 2 दिवस मागील आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतात ते संगम. वर पिच बॉल, त्याच्यावरती फुल फेस ऑफ द बॅट, चेंडू सीमारेषा पार, षटकार आलाय. सीधी बॅट, नो बकवास. ओव्हर पिच बॉल वरती आक्रमण केलं. चुकीचा चेंडू, योग्य उत्तर शोधलंय ते म्हणजेच फलंदाजाने. विघ्नेशला आक्रमण करणं गरजेचं आहे त्यांच्या संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा हेलिकॉप्टर फिरवायचा होता. बॅक टू द बॉलर खेळलेत आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज, त्याला कोणताही आता पत्ता नाहीये बॉल कोणाकडे. बॉल बॅक टू द बॉलर, रनआउटची संधी. या वेळेला विकेट मिळाली आहे सागर यांची. बॅटिंग साठी रोशन मैदानामध्ये चालल्यात. षटकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड वरती 18 धावा तर लागल्यात. त्यानंतरच्या बॉल वरती मात्र रनआउटच्या स्वरूपात सागर बाद झाले. रोशन आता 2 डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये चालल्यात. इन ॲट नंबर 4. आजच्या दिवसातील दुसरा सामना विके शेळू त्यांच्या विरुद्ध मध्ये वरई संघ. शेलू वर्सेस वरई अशी मॅच होणार आहे, सेकंड मॅच. मी या दोन्ही संघाचे कर्णधार जेव्हा इनिंग ब्रेक होईल तेव्हा टॉस साठी येण्याची विनंती करतो. संगम यांचा हा बॉल लेग साइडच्या दिशेला स्वीप केलाय. चेंडू वन बाउंस, सीमारेषा पार झालाय. अगदी आरामात हा फटका खेचला होता. बॉल सुद्धा लूज बघायला मिळाला. त्याच्यावरती आक्रमण चढवलं. 3 बॉल खर्च केले, आतापर्यंत 10 रन ज्याच्यावरती या ओव्हर मध्ये विघ्नेश यांच्या बॅट मधून येताना दिसत आहेत. विघ्नेश जे ओपनिंगला आले होते, जी जबाबदारी त्यांना दिली आहे, आता मात्र ते पार पाडतायत. अजूनही काम झालेलं नाहीये, कारण की बऱ्याच धावांची गरज आहे पहिल्या बॅटिंग करत असताना त्यांना. ह्या वेळेला स्लॉट मध्ये बॉल आणि खडे खडे आउट ऑफ द प्लॉट. संगम यांच्यावरती केलंय आक्रमण. पहिले 2 गोलंदाज ज्या प्रकारे कामगिरी करत होते त्याच्या विपरीत या ओव्हर मध्ये कामगिरी चालू आहे. स्विंग मध्ये फसवण्याचा प्रयत्न, मात्र चालाक आहे फलंदाज तितकाच. अठ्ठावीस रन स्कोर कार्ड वरती लागलेत. शॉर्ट बॉल पुल केलाय. टायमिंग बघावं लागेल किती आहे. पुल ठरलाय अनसक्सेसफुल. विघ्नेश बॅक टू द पवेलियन. विघ्नेश स्वतःवरती नाराज. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज त्याला सांगतोय रोशन थोडीशी चुकी झाली आहे. या बॉल वरती सुद्धा चौकार षटकार मारण्याची संधी होती, मात्र ती गमावली आणि विकेट सुद्धा गमावली. एक मोठा आदरा लागतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. जय